आजपासून राज्यात ज्या ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळत होता, तो आता थांबणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. 9 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जे कमदाबाद क्षेत्र होतं ते उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि आता पाहू शकता की उत्तर पश्चिम भागातून महाराष्ट्राकडे आपल्या कोरडे वारे येऊ लागलेले आहेत. त्यामुळे राज्यातील जी काही ढगनिर्मिती होत होती, ती आता कमी होणार आहे. तसेच ऑफशोर ट्रफ जी कोकण किनारपट्टीला सक्रिय झालेली, ती सुद्धा आता विरून जाऊ लागलेली आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर काही प्रमाणात पावसाचे ढग इकडे अमरावतीचे काही भाग, गडचिरोलीचे दक्षिणेकडील काही भागाकडे दिसतायत. घाटाच्या आसपास पावसाचे थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. कोकणात एक क्वचित हलक्याशा पावसाचे ढग आहेत. बाकी राज्यात मराठवाडा विभागातील ढग जवळपास गायब झालेले आहेत. ऊन सुद्धा पडू लागले आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडे सुद्धा आता विशेष पावसाचे ढग दिसत नाहीत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये घाटाच्या आसपास मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर घाटाच्या आसपासच्या भागामध्ये फक्त. त्यानंतर कोकणामध्ये मध्यम किंवा एखाद्या वेळेसाठी थोडीशी जोरदार पाऊस तर पाहायला मिळेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे सुद्धा एखाद्या वेळेस मध्यम किंवा एखादी पावसाची सर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो. अमरावतीकडे जो पाऊस आता आहे त्यामुळे हलक्याशा पावसाच्या नोंदी या पाहायला मिळतील. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची काही विशेष शक्यता दिसत नाहीये. झाला तर एकदम हलकासा पाऊस होऊ शकतो, पण त्याची शक्यता खूप कमी क्षेत्रावरती आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.